रामाचं मंदिरही गळायला लागलं. खरं नाही ना, मग खोटंच असेल ते. राम आमच्या पार्टीत आलाय, मी सांगतो ना, त्याच्यावर येतो मी तो मुद्दा. हो, राम आमच्या पार्टीत आलेला आहे. राज्यपालांच्या विषयामध्ये नाही म्हणून मी रेकॉर्डवरती काढून टाकतोय. आपण अध्यक्ष महोदय, मला कोणत्या नियमाने हे सांगताय तेवढं सांगा. अध्यक्ष महोदय, मी कौतुक करतोय मोदी साहेबांचं, चिडू नका. राम आमच्या बरोबर आहे आणि अयोध्येला देखील पराभव झाला, पण महाराष्ट्राच्या बाहेर जायचं नाही असा आपला आदेश आहे, म्हणून मी तो विषय मी कुठेही जात नाही, फक्त अयोध्येला जातो. मला एक परवानगी द्या अयोध्येला जायची, बाकी कुठेही महाराष्ट्र सोडून जात नाही. एवढ्या निष्ठेने भाजपमध्ये राहिला, ते सगळीकडे फिरून आलेले. जयंतराव, मी आता अध्यक्ष खुर्चीवर बसला म्हणून मी काय उत्तर सांगू शकत नाही. आपण बोलायचंच नाही साहेब, माझं फक्त ऐकायचं. जयंतराव, 40 सदस्य आहेत, मेहरबानी करा. लगेच करतो. आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली. आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर ते बोलत होते. आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय, याशिवाय अभिभाषणात काहीच नाही असं जोरदार प्रहार करत त्यांनी अभिभाषणाला कडाडून विरोध केला. राज्यघटनेबद्दल यांना आदर नाही. सत्ताधाऱ्यांना संविधान बदलण्यासाठीच सत्ता पाहिजे होती. संविधान बदलण्याची भाषा भाजपची आत्ताची नाही तर ती जुनी आहे. खूप पहिल्यापासून भाजपची ती भाषा आहे. नुकतेच भाजपचे एक खासदार म्हणाले होते की आम्हाला संविधानातील अनावश्यक गोष्टी काढून टाकण्यासाठी 400 पार जायचे आहे. आता ज्या संविधानाच्या जोरावर तुम्ही सत्ता मिळवली त्या संविधानात नक्की अनावश्यक काय आहे हे जरा एकदा भाजपने स्पष्ट करावं, अशा प्रकारचा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला. त्यासोबतच राज्यपाल महोदयांनी रोजगार मेळाव्याच्या बाबतही भाष्य केलं आहे. राज्यभरात मोठा गाजावाजा करून हे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले होते. बारामतीच्या रोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणाले होते की 2 दिवसात इथं 25,000 नोकऱ्या दिल्या जातील. वास्तवात तिथे नोकऱ्या मिळाल्या फक्त 1285, म्हणजे 10% सुद्धा नाही. हे मी म्हणत नाहीये तर इंडियन एक्सप्रेसची बातमी म्हणते असं म्हणत जयंत पाटील यांनी त्यावर देखील हल्लाबोल केला. लोकांनी सत्ताधाऱ्यांना गेली 10 वर्ष जनतेला गृहीत धरण्याची शिक्षा दिली आहे. ही नोटबंदीची शिक्षा आहे, चुकीच्या पद्धतीने कोरोना हाताळण्याची शिक्षा आहे, वाढलेल्या बेरोजगारीची शिक्षा आहे आणि याच निकालाची पुनरावृत्ती राज्यातील जनता विधानसभा निवडणुकीत देखील करणार आहे, असं देखील जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलंय. त्यासोबतच अनेक कोपरखाळ्या देखील त्यांनी मारल्या. विरोधकही पोट धरून काही वेळा हसताना बघायला मिळाले.